गुजरात मॉडेल हे फसवं, खोटं आणि धोकादायक आहे हे सिद्ध करणारी आकडेवारी याआधी देखील मांडली आहे. आज फक्त तुलना म्हणून केरळ आणि गुजरात या दोन राज्यांमधले फक्त काही पॉइंट्स मांडतो. 1960 साली देशात दारिद्र्यामध्ये तामिळनाडू आणि केरळ सर्वात वर असणारी राज्य होती. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांची फार मोठी संख्या होती. 1990 पर्यंत त्यात सुधार झाला आणि आज तीच दोन राज्य केरळ आणि तामिळनाडू सर्वात खाली आहेत, म्हणजे सर्वात कमी दारिद्र्य या दोन राज्यांमध्ये. भारतातील ग्रामीण मासिक दरडोई खर्चाची केरळमधली सरासरी रक्कम आहे 5,924 रुपये, तर गुजरातमधली रक्कम आहे 3,798 रुपये. रिझर्व्ह बँकने मजुरीच्या मोबदल्याचा जो दर आहे त्याचा डेटा जाहीर केलेला. त्यानुसार भारताची सरासरी शेतमजुरी 323 रुपये 20 पैसे. तळाला असणारी दोन राज्य आहेत मध्य प्रदेश आणि गुजरात. गुजरातमध्ये सरासरी शेतमजुरी होती 220 रुपये, म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षाही खूप कमी. आणि भारतातील सर्वाधिक शेतमजुरीत प्रथम स्थानी असणाऱ्या केरळमधली सरासरी मजुरी होती 727 रुपये. कृषी व्यतिरिक्त इतर मजुरींमध्ये मध्य प्रदेश आणि गुजरात तळालाच होते. राष्ट्रीय सरासरी 327 रुपये तर गुजरात 252 रुपये 50 पैसे. यातही केरळ आघाडीवरचं राज्य 682 रुपये. बांधकाम क्षेत्रातील मजुरीमध्ये राष्ट्रीय सरासरी 373 रुपये 30 पैसे, तळाला 30 दोन राज्ये, गुजरात 296 रुपये तर प्रथम स्थानी केरळमध्ये 838 रुपये. याचा अर्थ 4 व्यक्तींचं कुटुंब असणारा 25 दिवस काम करणारा पुरुष मजूर जर गुजरातमध्ये असेल तर महिन्याला 6,000 ते 6,500 रुपये, तर केरळमध्ये 18,500 रुपये कमवू शकतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 नुसार गुजरातमधील 38% जनता सकस आहारापासून वंचित आहे आणि ग्रामीण गुजरातमध्ये हा आकडा 44.5% इतका आहे. केरळमध्ये प्रमाण किती आहे माहिती आहे? 0.5%. सरासरी आयुर्मान गुजरातचे 70.5 वर्ष, केरळ 75 वर्ष. कुपोषण व रक्तक्षयग्रस्त लहान मुलांची सरासरी गुजरात 80%, केरळ फक्त 40%. याउलट ज्यांना पुरेसा किंवा उत्तम पोषक आहार मिळतो अशा बालकांचं प्रमाण याची राष्ट्रीय सरासरीपेक्षा गुजरात कमीच आहे, म्हणजे फक्त 6%, तर केरळमध्ये 23.5% आहे. बालकांमधील खुजेपणा सरासरी गुजरात 39%, केरळ 23.4%. हडकुळेपणा गुजरात 25.1%, केरळ 15.8%. लहान मुलांचं वजन कमी असणं गुजरात 40%, केरळ 20%. बालमृत्यू दर सरासरी गुजरात 23, केरळ 6. बालमृत्यू दर सरासरी गुजरात 70, केरळ 30. गरोदर स्त्रियांमधलं कुपोषण गुजरात 63%, केरळ 31.4%. स्त्रियांमधलं कुपोषण गुजरात 65%, केरळ 36%. आरोग्य व्यवस्थेचे चित्र सुस्पष्ट करणारी आकडेवारी आहे. गुजरातमध्ये 1ली ते 8वी पर्यंत शिक्षणात अजूनही 11% मुलींची नोंदणी झालेली नाही आणि अर्धवट शिक्षण सोडण्याचा दर आहे 17.9%. केरळमध्ये जवळपास 100% एनरोलमेंट आहे आणि ड्रॉपआउट रेशो फक्त 5.5%. सरासरी साक्षरता दर आहे गुजरातचा 78%, केरळचा 94%. उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरी गुजरातमध्ये 43%, केरळमध्ये 83%. स्त्रियांची साक्षरता गुजरात 73.5%, केरळ 97.4%. 10वीच्या पुढे शिकलेल्या स्त्रियांची संख्या गुजरात 34%, केरळ 77%. ही फक्त मानवी विकास निर्देशांकातील महत्त्वाच्या क्षेत्रांमधली आकडेवारी, ज्यात केरळ हे गुजरातच्या मानाने तर उत्तम आहे, पण भारतातील जवळपास सर्वोत्तम राज्य असावे अशी आकडेवारी दिसते. केरळ आणि गुजरातमधली आकडेवारी ही जवळपास प्रत्येक पॅरामीटरवर, प्रत्येक निकषावर असमान आहे ते दिसते. तरीही जर तुम्हाला खोट्या प्रोपोगंडाला, फसव्या जाहिरातींना फसायचं आहे की योग्य मॉडेल निवडायचं हे तुम्हीच ठरवायचं. यावर विचार नक्की करा.